प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2022। सभासद फी 600 रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग। 15 सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत। आकर्षक गिफ्ट सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी, सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे, स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र, गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी, ॲपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट। सोनसखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी। संपर्क 8624 83 44 43। तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ आहे। प्रतिवर्षी फाल्गुन अमावस्येला बलिदान दिन अर्थात पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 2,99,000 रुपयांचा धनादेश तुळापूर ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला। यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक विकास डोळस यांनी पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बॅरिकेड्स तोडत सीसीटीव्ही कॅमेरे फोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टीने आज गुरुवार दिनांक 31 मार्च रोजी आंदोलन केलंय। बाहेर या अधिकाऱ्यांनो बाहेर या। धिक्कार असो प्रशासनाचा धिक्कार असो। निकम साहेब मुर्दाबाद, बाकीचे अधिकारी जिंदाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी ब क्षेत्रीय कार्यालयातील सभागृह दणाणून सोडले। जनतेसमोर येता येत नसेल तर कशाला जनसंवाद सभा घेता असा जळजळीत सवालही संतप्त शिवसैनिकांनी केबिनमध्ये बसून राहिलेल्या अधिकाऱ्यांना विचारला। दरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत अधिकारी केबिन बाहेर न आल्याने जनसंवाद सभा होऊ शकली नाही। पारंपरिक भारतीय आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवून देण्याच्या उद्देशाने संरक्षक मंत्रालयाने 1 मे 2022 पासून देशभरातील 37 छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यातील खडकी आणि देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात देखील आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरू होणार आहेत। पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून पतंजली स्टोअरमध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने महिलेची 61,500 रुपयांची फसवणूक केली। ही घटना 10 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजता रहाटणी येथे घडली। जयश्री कैलास ढोकळे वय वर्ष 30 राहणार तापकीरनगर पुणे यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA सभेच्या बैठकीत प्राधिकरणाच्या 2022 ते 23 साठीच्या 2,419 कोटी रुपये महसुली व भांडवली खर्चाच्या संभाव्य अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली। गृहनिर्माण प्रकल्प, रिंग रोड, विविध नगर रचना योजना आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली। जेसीबीवर काम करण्यासाठी आलेल्या एका कामगाराने जेसीबी मालकाला सांगितले की माझ्या मेव्हण्याला पुणे येथे खोदकाम करताना 1 किलो सोने सापडले आहे। त्यानुसार ते सोने विकण्याच्या बहाण्याने कामगाराने पहिल्याच दिवशी मालकाला 7 लाखांचा गंडा घातला। ही घटना 17 मार्च रोजी रात्री 7:30 वाजता जांबे येथे घडली। गजानन लिंगू पवार राहणार मर्डसगाव, तालुका गंगाखेड, परभणी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी शुभम गोपीचंद ढमढेरे वय 25 राहणार तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2022। सभासद फी 600 रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग। 15 सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत। आकर्षक गिफ्ट सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी, सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे, स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र, गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी, ॲपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट। सोनसखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी। संपर्क 8624 83 44 43।